आणि शुभू, तुला जर वाटत असेल ना की मी तुझ्या बायकोवरती अन्याय करतोय तर खुशाल तिला घे आणि निघून जा इथनं. पुन्हा या घरात यायचं नाही. मी काय म्हणतोय आता हिच्याकडे दोनच पर्याय आहेत. एक तर माझ्या अटी मान्य करून गरीबा घरचा संसार करायचा, नाहीतर आपला गाशा गुंडाळायचा आणि निघायचं माहेर. ही एवढी श्रीमंता घरची पोर ही आपल्या गरीब घरात सून म्हणून काय राहणार आहे? मला माहिती होतं तुला माझ्या अटी मान्य नसणार म्हणून. आधी मोठी गरीबाच्या घरी संसार करणारी चालले. मी तयार आहे. श्रावणी, भावनेच्या भरात कुठला बी चुकीचा निर्णय नको घेऊस. शुभू, मी नीट विचार करूनच निर्णय घेते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे या घरात आल्यावर मी एका मंत्र्याची मुलगी ही ओळख मी विसरून जाईन. माझ्या बाबांचा रुतबा, मान मर्यादा, पैसा अडका, प्रतिष्ठा, पत ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नसेल. मी एका गरीब आणि सामान्य घराची सून बनून राहील. एखाद्या सुनेप्रमाणे घरातली पडतील ती सगळी कामं करेन. मी एका मंत्र्याची मुलगी ही माझी ओळख मी कायमची पुसून टाकेन. माझ्या बाबांकडून किंवा घरातल्या कोणाहीकडून कुठल्याही प्रकारची मदत घेणार नाही. मी एका मंत्र्याची मुलगी आहे म्हणून इतर कोणाकडूनही कधीच पैशाची मदत घेणार नाही. मी श्रावणी शुभंकर शेलार शपथ घेते, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. श्रावणी बाळा, शुभू मागाशी वाळायचं राहिला. थांबा, मी शोभाला नाही तर सानिकाला सांगतो. ए शोभे, सानिका जरा या की. काय काम आहे? अगं, नवीन नवरी आली घरामध्ये, निदान वावळा तरी. साने, ठीक आहे. श्रावणी, माफ करा मला. खरं तर जे काम बायकांनी करायला पाहिजे ना ते मला करावं लागतंय. माझ्या हाताने मी हळद कुंकू लावतो, मला माफ कर. प्लीज असं नका बोल. तुम्ही इतक्या हक्काने, मायेने आणि आदराने हे सगळं करताय ना, माझ्यासारख्या पोरक्या मुलीसाठी हे खूप आहे बाबा. बाबा? बाबा म्हणालीस? हो, चालेल का तुम्हाला मी बाबा म्हटलेलं? त्याचं काय ना, आज तर माझ्या सख्ख्या बाबांनी माझं नाव घ्यायला सुद्धा नकार दिला. चालेल काय? आवडल, धावल, पळल, म्हण मला बाबा.
आजपासून तू माझी मुलगी आहेस, मुलगी. जरी नेसलेली साडी मी सोडली आणि दुसरी साडी मला नेसताच आली नाही तर बाहेर कशी जाणार मी? नाही नाही श्रावणी, तुला असं घाबरून चालणार नाही. तू इथे शुभूसाठी आलीस, तुला खंबीर व्हावंच लागेल.